नमस्कार, मी अमोल शिर्के. अकोले तालुक्यातील सर्वात मोठं न्यूज नेटवर्क असलेल्या अकोले टाइम्स न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो. उद्या आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे अकोले तालुक्यातील निळवंडे धरणावर धरणाचा लोकार्पण सोहळा करण्यासाठी येत आहे. त्याच अनुषंगाने शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे हे निळवंडे धरण स्थळावर आलेले आणि नेमकी उद्या पीएम मोदी साहेबांचा नेमकी दौरा काय आहे, ते धरणावर किती वेळ थांबणार आहेत, ही सर्व माहिती आपण त्यांच्याकडून जाणूया. खासदार साहेब, उद्या पीएम साहेब येतात निळवंडे धरणावर, तुम्ही आता धरणावर आले आहेत, उद्या नेमकी किती वेळ साहेब इथं असणार आहे, काय नियोजन येतं? या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब शिर्डीमध्ये येतात आणि निलवंडीच्या धरणावर भेट देणार आहेत आणि भेट देऊन त्या ठिकाणी पाणी सोडण्याचं त्यांच्या शुभ असते. 55 वर्ष रखडलेला प्रकल्प आहे, ज्या शेतकरी प्रतीक्षाने वाट बघत होते की पाणी कधी येणार. ज्या प्रकल्पाची किंमत 8 कोटी रुपये होती, ती आज 5177 कोटीवर गेलेली आहे. आणि हे काम होतेच का नाही, मी आता 2014ला निवडणूक लढवत असताना शेतकऱ्यांच्या मध्ये शंका झाली होती. प्रत्येक निवडणूक आली की आम्ही निलवण्याचं काम करू, कॅनलला पाणी आणू, शेतकऱ्यांना पाणी देणं, हे भोगस आश्वासन गेली 55 वर्षे आज झालं. मी आता गेल्या 1.5 वर्षापूर्वी त्याला 53 वर्ष झालं होतं आणि ह्या 55 वर्षाच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या अपेक्षेचा भंग झाला होता. परंतु 2014ला परिवर्तन झालं आणि खरं गती मिळण्याचं काम जर असेल त्या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आलेलं केंद्राचं सरकार, त्या सरकारमध्ये जलसंधारण मंत्री होते आपल्या राज्याचे नेते नितीन गडकरी साहेब असतील, जल आयोगाचे चेअरमॅन असतील सुमित्राताई महाजन असतील आणि जल आयोगाचे चेअरमॅन असतील. केंद्राने मान्यता दिली, तरीच राज्याच्या जे मुख्यमंत्री होते 2014ला राज्याचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील, गिरीश महाजन साहेब असतील, ह्या ठिकाणी खास करून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार असतील, आमच्या ज्यावेळेस पक्षाचे नेते उद्धव साहेब ठाकरे साहेब देखील असतील, अशा असंख्य माणसांनी ह्या ठिकाणी 2014 पासून गती देण्याचं काम मी खासदार म्हणून करताना मला आनंद वाटतोय की 55 वर्ष रखडलेल्या कामाला गती देऊन शेतकऱ्यांच्या मेन चारीच्या रूपाने शेतकऱ्यांना पाण्याचा दिलासा देण्याचं काम या ठिकाणी मला सौभाग्य मिळालं आणि देशाचे पंतप्रधान या ठिकाणी येत असताना मी खासदार म्हणून त्यांचं स्वागत करतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे काम करत असताना 2 गोष्टी मी ह्या भागामध्ये फिरत असताना, ज्या निलवंडेच्या धरणाच्या शेतकऱ्यांचे जे जमिनी गेल्यात त्यांना काय मोबदला मिळाला नाही, काही ठिकाणी अडचणी आहे, काही प्लॉट रेसिडेंट प्लॉट दिलेत त्याचा विकास झाला नाही आणि ज्या चाऱ्या झाल्यात त्यांचे काही ठिकाणी पैसे मिळाले नाही. मी खासदार म्हणून त्यांना मोबदला मिळाला पाहिजे, त्यांच्या जे पुनर्वसन झालेलं आहे त्याला सुविधा झाल्या पाहिजे, या संदर्भात खासदार म्हणून मी त्याच्याची पाठीशी राहून ज्या जमिनी गेल्यात कॅनलमध्ये गेल्यात त्याला दिलासा देण्याचे काम मी खासदार म्हणून देणार आहे. साहेब, पीएम मोदी साहेब उद्या नेमकी धरण स्थळावर किती वाजता येणार आहेत आणि इथं नेमकी काय नियोजन असणार आहे, आणि यानंतर शिर्डीला पण कार्यक्रम आहे असं समजतंय, प्रामुख्याने धरणावरती किती वेळ असणार आहे? या ठिकाणी पीएम साहेब या 25 मिनिटं या धरणावर असतील, त्यामध्ये पाणी सोडण्याचं असेल, ते हाऊस बघण्याचं काम असेल, झाड लावणे पूजनचं असेल, या तिन्ही कामं करून 25 मिनिटं या धरणावर पीएम साहेब थांबतील, नंतर ते शिर्डीला जातील. साहेब, निळवंडेचं पाणी खाली गेलेलं आहे, परंतु उजव्या कालव्याचं काम अजून बाकी आहे. अकोलेकरांना ते काम पूर्ण व्हावं अशी मागणी आहे. मध्यंतरी एक आंदोलन झालं, पण उजव्या कालव्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहे? अजून हे काम बाकी आहे? नाही, ह्यामध्ये लोकांची जी भूमिका होती, डावा आणि उजवा कालवा दोन्ही कालवा पूर्ण होऊन शेतकऱ्याला पाणी देण्याची भूमिका राहिली होती. परंतु ह्या ठिकाणी काम करताना 110 किलोमीटर चितळीपर्यंत पाणी ह्यावेळेस जाईल, पण त्या बाजूचा कालवा आहे त्याला संत गतीने त्याला फास्ट करून त्या ठिकाणी त्या देखील कालव्याचं काम पूर्ण करून त्या शेतकऱ्याला पाणी देण्याची भूमिका राहील. साहेब, अकोले तालुक्याचे माजी मंत्री तथा अनेक वर्ष ज्यांनी विधानसभेत प्रतिनिधित्व केलं ते माजी मंत्री पिचड यांनी निळवंडे धरणाच्या कामासाठी मोठं योगदान दिलेलं आहे, परंतु ते या कार्यक्रमात कुठेतरी साईडला दिसतात, त्यांचं कुठेही नाव चर्चेत दिसत नाही. काय जाणीवपूर्वक त्यांना टाळलं जात आहे का असं काही? ह्या ठिकाणी खरंच हे प्रकल्प 55 वर्ष झालं रखडलेला आहे आणि पाणी येईल का नाही शेतकऱ्यांच्या शंका होती. आता जो प्रकल्प 8 कोटीचा होता, 5177 कोटी प्रशासकीय मंजुरी मिळाली, आणखी 2-2.5 हजार कोटी त्या चाऱ्याला लागणार आहे
आणि म्हणून हा प्रकल्प होईल का नाही ही शंका होती. मला उल्लेख करा वाटेल 2014ला मी खासदार झाल्यानंतर मी साईबाबाचा नगरीचा खासदार आहे आणि ह्याचा वापर लोक पैसे कमावण्यासाठी करतात. मी 182 गावाला न्याय देण्याच्या संदर्भात साईबाबाचा वापर करून या ठिकाणी केंद्राचे मंत्री असतील, नितीन गडकरी असतील, सुमित्राताई महाजन असतील, जल आयोगाचे चेअरमॅन असतील, या ठिकाणी अनेक लोकांनी त्यामध्ये मदत केली. आणि देशाचे पंतप्रधान ज्या शेतकऱ्याला पाणी द्यावा म्हणून अनेक स्कीम इम्प्लिमेंट करत असताना या ठिकाणी शेतकऱ्याला पंतप्रधान सिंचाई योजना त्या योजनेमध्ये हा प्रकल्प घातला आणि त्यामुळे 70,000 कोटी 1,00,000 कोटी मधलं या ठिकाणी गडकरी साहेबांनी महाराष्ट्र रखडलेल्या प्रकल्पाला दिले. त्यामध्ये मी खास करून गडकरी साहेबांचं अभिनंदन करेन की केंद्राकडे हा प्रस्ताव गेलाच नव्हता. मी सतत पाठपुरावा केला आणि गडकरी साहेबांनी 1995ला त्या भागात मी आमदार होतो गडकरी साहेब आणि गडकरी साहेबांकडे हक्काने त्या ठिकाणी मान्यता देऊन आज केंद्र आणि राज्याच्या वतीने हा प्रकल्प पुरा होतोय. आणि पुरा होत असताना मी अनेक आहेत, मी उल्लेख करेल, पिचड साहेब असतील, खताळ पाटील असतील, थोरात साहेब असतील, विखे पाटील असतील, कोले साहेब असतील, काळे साहेब असतील, अनेक लोकांनी या ठिकाणी सहभाग घेतला. परंतु रखडलेल्या कामाला गती देण्याचं काम असेल, मी 2014ला खासदार झाल्यानंतर साईबाबाच्या आशीर्वादाने, साईबाबांचा मी आमदार असताना मला जाणवायचं मी आमदार आहे अधिकारी थांबवायचे. परंतु 2014ला मी शिर्डीचा खासदार झालो आणि शिर्डीच्या खासदाराचं काय महत्व असतं ते मला 2014ला पटलं. आणि हे बाबांचा तत्व घेऊन मी ज्या ज्या भावनिक या ठिकाणी देवेंद्र फडणवीस असतील, गिरीश महाजन असेल, उद्धव साहेब असतील, या ठिकाणी सुधीर मुनगंटीवार असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, मला उल्लेख करा वाटतं की 2014ला जे मुख्यमंत्री झाले या ठिकाणी देवेंद्र फडणवीस असेल, उद्धव साहेबांनी देखील त्यावेळेस मदत केलेली आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी मदत केलेली आहे. मी सर्वांचा आभार मानेल की प्रकल्प करत असताना मी पुन्हा एकदा उल्लेख करतो, या ठिकाणी पिचड साहेबांनी आज मदत केली. या ठिकाणी खताळ पाटील संगमनेरचे मंत्री होते, मस्के पाटील त्या ठिकाणी शिर्डीचे आमदार होते राहते, त्यांनी केली. विखे पाटलांनी केली, या ठिकाणी थोरातनी केली, काळे साहेबांनी केली, कोले साहेबांनी केली. अनेक लोकांनी मदत केल्यामुळे हा प्रकल्प पुढे गेला. परंतु पुढे जात असताना देखील 50 वर्षे शेतकऱ्याला पाणी मिळालं नाही. पण गती देण्याचं काम आहे शिर्डीचा खासदार म्हणून बाबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी मी पूर्ण करू शकलो. आणि त्याला मला अभिमान आहे की या ठिकाणी शिर्डीमध्ये निलवंडेचं पाणी सोडण्याचं काम देशाचे कणखर पंतप्रधान या ठिकाणी येतात, त्यांचं स्वागत करू. परंतु राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असेल, राज्याचे दुसरे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, या ठिकाणी तिसरे उपमुख्यमंत्री आहेत ज्यामुळे आदिश दादा आहे. मी उल्लेख करेन दादांचा पण, मी जसं माहिती घेतल्यानंतर मला कळालं की अजितदादांनी देखील भोगद्याला मदत केली. या ठिकाणी रामराव अधिक साहेब असतील, या ठिकाणी गोविंदराव अधिक असतील, या सर्वांनी मदत केल्यामुळे काम होऊ शकलं. साहेब, पंतप्रधान मोदी साहेब उद्या येत आहेत. प्रामुख्याने शिर्डी मतदारसंघातील कोणत्या मागण्या तुम्ही त्यांच्याकडे करणार आहे, विकासाचे आणखी कोणते मुद्दे तुम्ही त्यांच्याकडे मांडणार आहे जेणेकरून मतदारसंघाचा विकास होईल, अशी काही तुम्ही त्यांना काही कामं सुचवणार आहात का उद्या? या ठिकाणी मोदी साहेबांचं आम्ही शिर्डीनगरमध्ये स्वागत करतो आणि मोदी साहेबांनी गेल्या 54-55 वर्ष रखडलेल्या कामाला गती देण्याचं काम केलं आणि म्हणून मी खासदार म्हणून त्यांचं स्वागत करतो. परंतु ह्या भागामध्ये 2005चा जो काळा कायदा झाला, ज्या ठिकाणी मराठवाड्याला पाणी देण्याचा निर्णय झाला, तोच आमच्यावर अन्यायकारक आहे. मराठवाड्याचे त्यावेळेचे नेते आणि मुख्यमंत्री या ठिकाणी विलासराव देशमुख यांनी प्रस्ताव आणला आणि त्या प्रस्तावाला समान पाणी वाटपचा कायदा झाला आणि त्या कायद्यामुळे ब्रिटिशांनी आपल्याला न्याय दिला होता, तो घालवण्याचा प्रयत्न आपल्या जिल्ह्याच्या पुढाऱ्यांनी केली. म्हणून आपल्या हक्काचं पाणी आज मराठवाड्याला देण्याची भूमिका आज ठेवलेली आहे. आणि त्याला पर्याय जर काढायचा असेल तर घाट मात्याचं पाणी अडवल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. म्हणून घाट मात्याचं पाणी जर अडवलं तर आपल्या 7 तालुक्याला अधिक नगर आणि सुपा म्हणजे पारनेर अशा 9 तालुक्याला त्याचा लाभ होईल.
आणि 9 तालुक्याला लाभ देत असताना माझी भूमिका आहे की नाशिक जिल्ह्याला फायदा होईल, नगर जिल्ह्याला फायदा होईल आणि मराठवाड्याच्या 5 जिल्ह्याला म्हणजे 7 जिल्ह्याला वरदान ठरणारं पाणी, अतिरिक्त पाणी जर वाढवलं तर शेतकऱ्याला न्याय मिळेल. आणि म्हणून मला वाटतं शिर्डीचं नेतृत्व करत असताना 2005च्या कायद्याला बाजूला सरकून नवीन पाणी निर्माण करून या ठिकाणी गोदावरी असेल, मुळा असेल, पवारा नदीवर असेल, कोल्हापुरी टाईप बंधारे बनवून 15 ते 20 टीएमसी पाणी अडवलं तर शेतकऱ्याला न्याय मिळेल. आणि शेतकऱ्याला न्याय मिळाल तर लोक खुश होतील आणि 2005च्या कायद्याला पर्याय निर्माण होईल आणि त्यापासून आपली सुटका होईल. ही पहिली मागणी आहे. दुसरी मागणी, शिर्डी नगरमध्ये या ठिकाणी पंतप्रधान येतात, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्याचे मंत्रिमंडळ येणार आहे. म्हणून माझी मागणी आहे की IT पार्क, ज्या देशामध्ये सर्वात जास्त फास्टेस्ट एअरपोर्ट निर्माण झालं ते शिर्डी एअरपोर्ट झालेलं आहे. आणि म्हणून माझी पंतप्रधानांकडे दुसरी मागणी आहे, राज्याच्या मंत्रिमंडळाकडे एक मागणी आहे की IT पार्क, ह्या शेती महामंडळाच्या जमिनी आहे, त्या ठिकाणी 1 लाख लोकांना IT पार्क मध्ये नोकरी मिळेल. आणि ती IT पार्क जर झालं, तिथे एअरपोर्ट आहे, तिथं रेल्वे आहे, तिथं नॅशनल हायवे आहे आणि सर्वांना साईबाबाचं मंदिर आहे. साईबाबाच्या मंदिरामध्ये अनेक उद्योगपती, देशातले विदेशातले साई भक्त येतात आणि ते फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्याचा वापर आपण IT पार्कला जर केला तर सर्वात फास्टर IT पार्क हे मुंबई, पुण्यापेक्षा या ठिकाणी हैदराबाद असेल, बँगलोर असेल, त्याच्यापेक्षा फास्ट या ठिकाणी शिर्डीमध्ये होईल. आणि शिर्डीमध्ये झालं तर आपले जे ITचे मुलं आहेत ते नोकरी निमित्त पुणे, मुंबई, बँगलोर, हैदराबादला जातात. तेच आपल्या IT पार्क इथे झालं तर त्याला 1 लाख जे ITचे विद्यार्थी आहेत त्याला नोकरी मिळण्याची भूमिका आहे. आणि म्हणून माझी पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की राज्याची जे शेती महामंडळाची जमीन आहे तिथं IT पार्क व्हावा. त्यामुळे आपल्या भागाच्या कामगारांना एक चांगली संधी मिळेल. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला ठाऊक आहे की आपण साईबाबा नगरीत येतोय. आरोग्याच्या साईबाबांनी सर्व्हिस दिली होती, त्यावेळेस प्लेगची साथ होती आणि प्लेगची साथ असल्यामुळे साईबाबांनी त्या प्लेगची साथीमध्ये ऋणाची सेवा केली आणि ऋणाची सेवा केल्यामुळे त्या ठिकाणी हॉस्पिटल बाबा गेल्यानंतर 500 बेडचं हॉस्पिटल शिर्डी देवस्थाननी केलेलं आहे. आणि मोदी साहेबांनी प्रत्येक राज्यामध्ये एम्स हॉस्पिटल केलेलं आहे. आपल्याला पण एम्स हॉस्पिटल नागपूरला दिलेलं आहे. मी बाबांच्या ऋणाची सेवा केली. आता देशाचे पंतप्रधान शिर्डीमध्ये येतात आणि शिर्डीला खास भेट म्हणून 2000 बेडचं एम्स हॉस्पिटल हे ठिकाणी शिर्डीमध्ये केलं तर बाबांची ऋणाची सेवा या ठिकाणी शिर्डीकरांना आणि खास करून साई भक्त जे पूर्ण देशभरातून येतात त्यांना दिलासा देण्याचं काम आणि ह्या परिसरामध्ये गोरगरिबांना आरोग्याची सेवा तिथे उपलब्ध होईल. म्हणून मी PM साहेबांना दुसरी मागणी केलेली आहे. या ठिकाणी तिसरी या ठिकाणी एम्स हॉस्पिटल व्हा. आता एम्स हॉस्पिटल झाल्यानंतर देशात, विदेशात आणि आपल्या नाशिक रिजन मध्ये एक आदर्श हॉस्पिटल होऊन ऋणाची सेवा आहे. आणि इथे बाबांच्या तत्वाला एक मान्यता मोदी साहेब एक भेट म्हणून शिर्डीला देतील ही अपेक्षा व्यक्त करतो आणि ही मागणी आमची आहे. चौथी गोष्ट आहे, ह्या ठिकाणी आपण हे IT पार्क मागतो, हॉस्पिटल मागतो, पण साईबाबाचे देशात विदेशात भक्त आहे, त्यांना इकडे राहण्यासाठी यायचं आहे, व्यवसाय निमित्त यायचं. आता ते येत असताना आम्ही लोकसभेमध्ये नगरविकास विभागाकडे सतत मागणी केली, स्मार्ट सिटी झाली पाहिजे. आणि स्मार्ट सिटी जर करायची असेल तर 1 लाख तिथे लोकसंख्या पाहिजे. आपल्या शिर्डीतल्या लोकसंख्या 40,000 आहे, ते 1 लाख होत नाही. त्यामुळे खास बाब म्हणून शिर्डीला स्मार्ट सिटीचा दर्जा देऊन एक नवीन शहर निर्माण केलं तर IT पार्क असेल, एम्स हॉस्पिटल असेल, या ठिकाणी लोकांना जे आधुनिक पद्धतीचं शहर हे शिर्डीमध्ये केलं तर एक आधुनिक पद्धतीचं शहर करून ह्या शिर्डीचा विकासाचा पुणे, मुंबई, बाहेरगावी नोकरी जाण्यापेक्षा आपल्या 2 तासाच्या अंतरामध्ये लोक राहतील पण शहरामध्ये आणि सर्व्हिस पण करतील आणि आपल्या गावची शेती पण बघतील. ही भूमिका आम्ही
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना विनंती करतो, ह्या आमच्या मागण्या ज्या आहे विचारांनी या ठिकाणी आम्ही आपल्याला विनंती करतो, ह्याच्यावर विचार करून आमच्या शिर्डीला न्याय द्याल या अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. हे होते शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार लोखंडे साहेब. उद्या पीएम मोदी साहेब येत आहे, त्यांच्याकडे अनेक आपण विकासाच्या दृष्टीने या मागण्या करण्यात आहोत असं खासदार लोखंडे यांनी अकोले टाइम्सशी बोलताना सांगितले. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी निळवंडे धरण कार्यस्थळावर येत आहेत, त्या निमित्ताने मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. दिल्लीवरून अनेक केंद्रीय यंत्रणा निळवंडे धरण परिसरात दाखल झालेल्या आहेत. उद्याचं नेमकी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जे काही निळवंडे धरणाचा लोकार्पण कार्यक्रम होणार आहे, तो कार्यक्रम उद्या आपण अकोले टाइम्सच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत. व्हिडिओ जर्नलिस्ट सागर शिंदेसह मी अमोल शिर्के, निळवंडे धरण. आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या, खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1 श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2 श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24.